250 किलो चांदीचा वापर करून आपण यावर्षी रथ बनवत आहोत। त्यासाठी आपण बर्माटेक जातीचे उच्च प्रतीचे सागवान लाकूडचा वापर केलेला आहे। जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या 341व्या पालखी सोहळ्यानिमित्त आज श्री क्षेत्र देहू येथे मी आलेली आहे। रामकृष्ण हरी, मी राजश्री। हे आहे महाद्वार, जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज संस्थानांचे हे प्रवेशद्वार आहे। येथे मी आलेले आहे। आपण बघू शकता की पावसाची संततधार सुरू आहे आणि अशा या वातावरणात सगळे भाविक इथे येत आहेत। चला तर आपणही मंदिरात प्रवेश करूया। रामकृष्ण हरी, मी आहे देहू तीर्थक्षेत्र येथे आणि आज संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं। ग्लोबल वारी करत जे आलेले आहेत त्या पादुकांचंही आम्ही दर्शन घेतलं आणि आज माझ्यासोबत आहेत मंडळाचे विश्वस्त माननीय उमेश सुरेश मोरे सर। रामकृष्ण हरी माऊली। सर्वप्रथम 341वी जी आपली वारी आहे ती 7 जुलै रोजी देहू येथून श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रस्थान करणार आहे आणि आपण बघू शकताय की गेल्या 5 दिवसांपासून संततधार पावसाची पडत आहे। इंद्रायणी ही तुडुंब भरलेली आहे। तर अशा या वातावरणात आपल्या या वारीचं आयोजन नियोजन आपण कसं करताय? या वारीचं आयोजन नेहमीप्रमाणे परंपरेप्रमाणे ठरलेल्याप्रमाणे आयोजन होत असतं। सगळ्या दिंड्यावाल्यांना आमच्यातर्फे संपर्क साधला जातो। आमचे कार्यक्रम प्रसिद्ध झाल्यापासून आम्ही इतर शासकीय स्तरावरची बैठक होत असतात। वारीचं नियोजन त्या पद्धतीने केलं जातं। आता ह्या वर्षीच्या वारीच्या नियोजनामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे आम्ही यावर्षी नवीन चांदीचा पालखी रथ तयार करत आहोत आणि हे यावर्षीचं मुख्य वैशिष्ट्य असेल की आम्ही यावर्षी नवीन चांदीचा रथ तयार केलेला आहे। साधारणपणे 4 महिने झाले काम चालू आहे आणि आज ते पूर्णत्वास जात आहे। म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आपण 250 किलो चांदीचा वापर करून आपण यावर्षी रथ बनवत आहोत। त्यासाठी आपण बर्माटेक जातीचे उच्च प्रतीचे सागवान लाकूडचा वापर केलेला आहे आणि रथाचं वजन कमी करण्याचा आपला प्रयत्न आहे। आपण सांगितल्याप्रमाणे खरं तर जेव्हा त्या रथाचं वजन कमी होणार आहे, म्हणजे आधीच्या रथापेक्षा हा रथ आपल्या ज्या 5 बैलजोड्या असतात त्यांना ओढायला सुकर होणार आहे आणि हा प्रवासही सुकर होणार आहे। असं असताना ही जी वारी आहे जी म्हणजे अशा या वातावरणात वारकऱ्यांची आस्था जी आहे, भक्तांची आस्था जी आहे त्यात थोडाही फरक पडणार नाहीये आणि खरं तर चांदीचा रथ हे विशेष आकर्षण आहे। तर या चांदीचा रथ आपण म्हणजे सगळ्या भाविकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी आपण कधी खुला करणार आहात? उद्याचं ओपनिंग आहे। म्हणजे खरं तर आम्ही जाऊन आलोय, तिथं काम सुरू आहे अगदी म्हणजे शेवटच्या जो एक टचअप आपण तसा म्हणू शकतो आणि सगळ्यांना अगदी आनंद होणार आहे। सगळे आनंदून जाणार आहेत तर रथ बघून।